टिपू सुलतान जे आहे एक उत्तम प्रशासक होते, याच्यामध्ये काही वाद असण्याचं कारण नाहीये. महापुरुषांच्या यादीमध्ये देखील त्यांचं नाव आहे. तर हिंदूंचं टिपूशी भांडण आहे का? त्यांनी रेशीम उद्योग चालू केला, त्यांनी कुठेतरी रॉकेट मिसाईल आणलं, त्यांनी फ्रेंचांशी संबंध हे ठेवले, त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला, या गोष्टीसाठी नाहीये. यांना प्रश्न आहे की कुठे तुम्ही कोरटकरच्या घराबाहेर आंदोलन केलं, कुठे तुम्ही सोलापूरकरच्या घराबाहेर आंदोलन केलं, कुठे तुम्ही कोश्यारींच्या ऑफिसच्या बाहेर तरी तुम्ही आंदोलन केलं. आणि दुसरीकडं ब्रिटिशांकडं अथॉराईज आणि अधिकृत अशा कागदपत्रांमधून उघड होतं की या टिपूने जवळजवळ 300 हिंदू महिला त्यांनी जनानखान्यामध्ये कोंडून ठेवलं होतं, की ज्यांची यादी की त्याच्यामध्ये भाऊजय, तिची ननंद, अशा प्रकारचे देखील महिला काहींना आश्वासन देऊन तुम्हाला मी मुक्त करतो आणि त्यांना फसून त्यांनी जनानखान्यांमध्ये हजारो अशा डांबलेल्या आहेत. मी शिवप्रेमी आहे किंवा शिवप्रेमींना वाईट वाटलं म्हणून नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या त्या विधानाचं समर्थन होऊच शकत नाही. हा देश 1947 स्वतंत्र झाला त्यावेळी देखील या अशा हर्षवर्धन सपकाळ सारख्याच्या प्रवृत्ती होत्या. यांच्यामुळे हा 15 ऑगस्ट 1947 ला हा भाग कधी स्वतंत्र झाला नाही, त्यानंतर 2 ते 3 वर्षांनी झाला. कारण त्या ठिकाणी टिपू सुलतानने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना फिलॉसॉफर क्वीन म्हणजे तत्वज्ञानी राणी ही उपाधी देखील टिपू सुलतान यांनी दिली. इजावा आणि नाडार या 2 जमाती होत्या. त्या 2 जमातींना ज्या आहे त्या स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता. आणि ते स्तन झाकण्याचा अधिकार का नव्हता? कारण की त्या आमच्या अधीन आहेत, उच्चवर्णीयांच्या अधीन आहेत असं दाखवण्यासाठी त्यांनी त्यांचा वरचा जो भाग आहे तो उघडा ठेवायचा असं त्यांना सांगितण्यात आलं होतं. मात्र ज्यावेळेस मलबार टिपू सुलतान यांनी काबीज केलं, त्यांनी घेतलं, त्यांनी त्यावेळी त्या स्त्रियांना स्तन झाकण्याचा जो आहे तो अधिकार दिलेला आहे. टिपूच्या खुद्द तलवारीवर काय लिहिलेलं आहे तर माझी तलवार ही हिंदूंच्या नाशासाठी तळपते आहे आणि विजयाच्या दिवशी हैदर अली येऊन मला सहाय्य करेल. तर विजयाचा दिवस म्हणजे कोणता? की ज्या दिवशी इस्लामचं पूर्ण राज्य या पृथ्वीवरती प्रस्थापित होईल. तर हा एक जिहादी मानसिकतेने पूर्णपणे हे असलेला व्यक्तिमत्व आहे. ऍक्च्युली टिपू सुलतान हा ब्राह्मणांसारखा राहायचा ऍज पर माय नॉलेज, जितकं मला दिसतंय तो ठीक आहे. त्याचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे तो त्या पद्धतीनं राहायचा. मी इथे त्यांना एक जाहीर आव्हान देतो की रामाची पूजा करणं त्याच्या मूर्तीची हे इस्लामच्या धरून आहे, त्याच्यामध्ये ते परमिशन आहे. अशा प्रकारचे 5 मौलवी त्यांनी घेऊन यावेत. मी या जाहीर या ठिकाणी इस्लाम कबूल करतो. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टिपू सुलतान या विषयाची खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा होते. सुरुवातीला मालेगावमध्ये उपमहापौरांनी भिंतीवरती त्यांचं टिपू सुलतानचं तैलचित्र लावलं आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला. पुढे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष असं पाहिलं पाहिजे असं एक वक्तव्य केलं. आणि त्यानंतर राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि समाजामध्ये एक मोठी घुसळण टिपू सुलतानच्या नावाने सुरू झालेली आहे. टिपू सुलतान आणि त्याच्या नावावरून वाद होण्याची काही महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ नाही. वेगवेगळ्या मुद्द्यांना टिपू सुलतान हा चर्चेत येतो आणि त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम किंवा काँग्रेस भाजप किंवा MIM भाजप अशा पद्धतीनं राजकारण सुरू होतं. आज आपण टिपू सुलतान हा नेमका विषय काय आहे, याच्यावरून नेमकं राजकारण का होतं याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत 2 इतिहासाचे तरुण अभ्यासक आहेत. माझ्यासोबत तुषार दामगुडे आहेत, सोबतच माझ्यासोबत पैगंबर शेख देखील आहेत. या दोघांकडनंही आपण या विषयाची उकल करून घेणार आहोत की टिपू सुलतान या विषयाकडे आजच्या घडीला कसं पाहायचं. सुरुवातीला आपण हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यापासून आपण या चर्चेला सुरुवात करूयात. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपतींशी ज्या पद्धतीने टिपू सुलतानची तुलना केली त्या छत्रपतींशी टिपू सुलतानची तुलना होऊ शकते. एक लक्षात घ्या हे सगळं प्रकरण जे सुरू झालं ते झालं मालेगाव मध्ये महानगरपालिकेत उपमहापौरांच्या कक्षामध्ये तो फोटो लावला गेला तिथपासून. ते प्रकरण आणि तो मुद्दा टिपू सुलतान यांच्यापुरता मर्यादित होता. ऍक्च्युली टीका होत होती टिपू सुलतान यांच्यावर होत होती, कौतुक होत होतं किंवा अभ्यास चिकित्सा जे काय होत होतं ते त्या दायऱ्यापुरतं मर्यादित होतं. हर्षवर्धन सपकाळ यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं ऍक्च्युली काम केलेलं आहे की टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि ते समकक्ष आहेत वगैरे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं. मी जाहीरपणे त्यांच्या या विधानाचा निषेध पहिल्यांदा करतो की हे विधान त्यांचं सर्वथा
चुकीचं आहे, अशा पद्धतीची विधानं त्यांनी करू नयेत आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये, त्यांनी त्यांचं विधान जे आहे ते मागे घ्यावं असंही त्या ठिकाणी नम्र आवाहन मी करतो. मात्र या त्यांच्या विधान केल्यानंतर जे भाजपचे लोक म्हणा किंवा ज्या काही त्यांच्या पॅरलल संघटना आहेत त्या ज्या काही आंदोलन करतात त्यांची तरी तेवढी पात्रता आहे का आंदोलन करण्याची, हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासारख्या शिवप्रेमी समोर उभा राहतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय काय विधाने केले आपण पाहिलं. शिवाजी महाराज पुराने जमाने के ये थे रोल मॉडेल थे, अभी के नितीन गडकरी हे. त्याच्यानंतर मग तुम्ही सोलापूरकरांचं विधान पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले असं केलं. उरटकरने तर अतिशय नीच पातळी गाठलेली तुम्ही पाहिलं की आमच्या आईसाहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्याविषयी कशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं. आणि त्याच्यानंतर देखील या महाराष्ट्रातील 18 पगड जातीचे आणि सर्व धर्मीय मराठे शांत बसले आणि आज त्याच्यासोबत हे जे काय हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केलं त्याच्यानंतर मात्र जे आहे भाजपचे लोक जे आहेत ते उठून पेटून उभे राहिले. यांना प्रश्न आहे की कुठे तुम्ही कोरटकरच्या घराबाहेर आंदोलन केलं, कुठे तुम्ही सोलापूरकरच्या घराबाहेर आंदोलन केलं, कुठे तुम्ही कोश्यारींच्या ऑफिसच्या बाहेर तरी तुम्ही आंदोलन केलं. आज के शिवाजी नरेंद्र मोदी नावाचं पुस्तक जे आहे ते प्रकाशित होतं या देशामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या पुस्तकामध्ये नरेंद्र मोदींच्या पुढे लावला जातो. जसं काय नरेंद्र मोदींचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला असं प्रतीक त्या फोटोमधून होतं. जनरली आपण पाहतो की महाराजांचा फोटो असतो मागे पुढे जे त्यांना मानतात त्यांचा असतो. तर या पद्धतीनं ज्या गोष्टी काही घडवल्या गेलेल्या आहेत त्यावेळी तुमच्या काय भूमिका होत्या, हा माझा साधा सोपा प्रश्न आहे. आणि पुनश्च एकदा मी शिवप्रेमी आहे किंवा शिवप्रेमींना वाईट वाटलं म्हणून नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या त्या विधानाचं समर्थन होऊच शकत नाही. तुमची काय भूमिका आहे? छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान याची जी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून तुलना केली गेली आहे त्याबाबत तुमची काय? सर्वप्रथम मी हे लक्षात आणून देऊ इच्छितो की मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही. इतिहासाच्या अभ्यासकांनी जे ज्ञानकन रूपी समाजामध्ये मांडलंय ते वाचून मी काही बोलण्याचा प्रयत्न करतो. दुसरं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केले ते अत्यंत निषेधार्ह आहे. त्याचं फक्त एकच उदाहरण देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अनेक घटना घडल्या. त्यातली एक सुप्रसिद्ध अशी दंतकथा म्हणजे हिरकणीची कथा. आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी तळमळणारी आई आणि तिच्यासाठी आपल्या राज्याचे कायदे पहिल्यांदा मोडणारे शिवाजी महाराज हे आपल्या समोर आहेत. आणि दुसरीकडं ब्रिटिशांकडे अथॉराईज आणि अधिकृत अशा कागदपत्रांमधून उघड होतं की या टिपूने जवळजवळ 300 हिंदू महिला त्यांनी जनानखान्यामध्ये कोंडून ठेवल्या की ज्यांची यादी की त्याच्यामध्ये भावजय, तिची ननन अशा प्रकारचे देखील महिला काहींना आश्वासन देऊन तुम्हाला मी मुक्त करतो आणि त्यांना फसून त्यांनी जनानखान्यांमध्ये हजारो अशा डांबलेल्या आहेत. तर या दोघांची तुलना होणे शक्य नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी जे काही वक्तव्य केलंय ते कदाचित मतांच्या अपेक्षेतनं केलेलं असेल आणि असे लाचार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही आपल्या हिंदूंना चुकलेले नाहीयेत, याही काळामध्ये चुकणार नाहीयेत. कारण हा जो काही प्रदेश आहे तिथली जी काही मनोवृत्ती आहे तर मी पहिलं त्या मनोवृत्तीचा निषेध करतो. कारण हा देश 1947 स्वतंत्र झाला त्यावेळी देखील या अशा हर्षवर्धन सपकाळ सारख्याच्या प्रवृत्ती होत्या. यांच्यामुळे हा 15 ऑगस्ट 1947 ला हा भाग कधी स्वतंत्र झाला नाही. त्यानंतर 2 ते 3 वर्षांनी झाला. कारण त्याला कारणीभूत हे निजामशाही, आदिलशाही, मुघलशाहीला लाचार असलेले हिंदू. बरं, आपण टिपू सुलतानचं ऐतिहासिक महत्व सुरुवातीला जाणून घेऊया. टिपू सुलतान कोण होता आणि भारतीय इतिहासामध्ये टिपू सुलतानचं स्थान काय? आपण आत्ताच्या घडीला जर मध्ययुगीन भारताविषयी बोलणार असू, मध्ययुगीन भारतामधले जे काही शासक होते त्यांच्याविषयी बोलणार असू तर लोकशाहीची परिमाणं वापरून आपण हुकुमशाही मधल्या शासकांनी केलेल्या कृतीचं आकलन जे आहे ते करू शकत नाही. आपल्याला तेवढ्या वर्ष मागे जावं लागेल, त्यावेळेसची मानसिकता समजून घ्यावं लागेल. त्यावेळेसची हुकुमशाही मध्ये असताना हा देश जो आहे 560 संस्थानांमध्ये विभागलेला होता आणि ही 560 जी संस्थानं आहेत यांची एकमेकांसोबत वारंवार युद्ध व्हायची. आता टिपू सुलतानच्या विषयी जे बोललं जातं की एकीकडे तो सेक्युलर वगैरे सांगितला जातो, दुसरीकडे सहिष्णू वगैरे सांगितला जातो. मुळात सेक्युलर वगैरे आणि या सगळ्या ज्या काही संकल्पना होत्या या मध्ययुगीन भारतामध्ये अस्तित्वात नव्हत्या. आणि धर्माचरण करणं, एकतर कट्टरवाद म्हणा किंवा धर्माचरण करणं, धार्मिक असणं, या दोनच गोष्टी ज्या आहेत त्या काळामध्ये जास्त प्रचलित होत्या. आता ज्याप्रमाणे धर्म नाकारणंच म्हणा किंवा नास्तिकवाद वगैरे तो तर अतिशय टोकाचा
विषय झाला, ते विषय त्या काळामध्ये नव्हते. म्हणून मला असं वाटतं की या काळाच्या अनुषंगाने त्या काळाची आकलन करणं हे चुकीचं राहील. दुसरी गोष्ट अशी की टिपू सुलतान जे आहे एक उत्तम प्रशासक होते, याच्यामध्ये काही वाद असण्याचं कारण नाहीये. महापुरुषांच्या यादीमध्ये देखील त्यांचं नाव आहे आणि त्यांचं शासनामध्ये त्यांनी जर तुम्ही पाहाल की तंत्रज्ञानाचा विकास करणे असेल, त्या काळामध्ये त्यांनी जे रेशीम उद्योग जो वाढवला होता, त्या रेशीम उद्योगाला जे आहे पॅरिसमध्ये देखील त्याचं कौतुक झालेलं आहे. त्याही पलीकडे जाऊन जर तुम्ही म्हणाल की रॉकेटचं जे निर्मिती आहे किंवा त्याचं त्या जे तंत्रज्ञानामध्ये डेव्हलपमेंट आहे किंवा तंत्रज्ञानाचा शोध लावणं आहे, हे काम देखील टिपू सुलतानने केलं. त्या काळामध्ये वेगवेगळ्या राजवटींच्या एकमेकांसोबत युद्ध असताना किंवा लढाया होत असताना देखील आपण पाहाल की त्या ठिकाणी टिपू सुलतानने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना फिलॉसॉफर क्वीन म्हणजे तत्वज्ञानी राणी ही उपाधी देखील टिपू सुलतान यांनी दिली होती. तर मला असं वाटतं की या चौकस बाजूने जे आहे ते आपण त्यांच्या बाबतीमध्ये जो आहे तो विचार केला पाहिजे. टिपू सुलतान यांनी आपण जर पाहाल की मलबारमध्ये जे आहे त्या ठिकाणच्या दोन विशेष एक जाती होत्या, ज्या जातीमधल्या महिला त्या जातींचं नाव आहे, एक मिनिट मी ते फक्त त्या जातींची नावं तुम्हाला सांगतो. नाही, अयंगार नाहीये त्या जातींची नाव. त्या जातींची नावं दोन आदिवासी जमात आहेत ऍक्च्युली. त्या आदिवासी जमातीमध्ये जे आहे, एक मिनिट फक्त, इजावा आणि नाडार या दोन जमाती होत्या. त्या दोन जमातींना जे आहे त्या स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता. आणि ते स्तन झाकण्याचा अधिकार का नव्हता? कारण की त्या आमच्या अधीन आहेत, उच्चवर्णीयांच्या अधीन आहेत असं दाखवण्यासाठी त्यांनी त्यांचा वरचा जो भाग आहे तो उघडा ठेवायचा असं त्यांना सांगितण्यात आलं होतं. मात्र ज्यावेळेस मलबार टिपू सुलतान यांनी काबीज केलं, त्यांनी घेतलं, त्यांनी त्यावेळी त्या स्त्रियांना स्तन झाकण्याचा जो आहे तो अधिकार दिलेला आहे. त्याही पलीकडे जाऊन कुर्ग, ज्याला कुर्डग आपण म्हणतो, त्या कुर्गमध्ये जे आहे दलितांना घोड्यावर बसण्याचा जो आहे तो अधिकार नव्हता, तलवार हातात घेण्याचा देखील अधिकार नव्हता. हा अधिकार देखील टिपू सुलतानने त्यांना दिला होता. तर मला वाटतं की आपण चहूबाजूंनी जे आहे परिप्रेक्षातून आपण त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. हा जे चांगलं आहे या काळानुसार ते घेतलं पाहिजे, जे चुकीचं आहे ते सोडून दिलं पाहिजे. आणि ते चुकीचं घडलं नव्हतं असंही नाही म्हणलं पाहिजे. आज अनेक कागदपत्र टिपूच्या संदर्भ अनुषंगाने उपलब्ध आहेत, डायऱ्या उपलब्ध आहेत, त्याची तलवार देखील उपलब्ध आहे. या सगळ्यांमधून टिपूच्या स्वभावाबद्दल, टिपूच्या एकंदरीत राज्य पद्धतीबद्दल काय समोर आहे? त्याचं हिंदू स्त्रियांविषयीचं एक उदाहरण तर मी दिलं, त्यामुळं काही त्याच्यामध्ये अधिक सांगण्यात काही नाही. दुसरं, टिपूच्या खुद्द तलवारीवर काय लिहिलेलं आहे तर माझी तलवार ही हिंदूंच्या नाशासाठी तळपते आहे आणि विजयाच्या दिवशी हैदरी अल्ली येऊन मला सहाय्य करेल. तर विजयाचा दिवस म्हणजे कोणता? की ज्या दिवशी इस्लामचं पूर्ण राज्य या पृथ्वीवरती प्रस्थापित होईल. तर हा एक जिहादी मानसिकतेने पूर्णपणे हे असलेला व्यक्तिमत्व आहे. कारण आपण जर बघितलं की जसं आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे की तो चहूबाजूने बघावा लागेल. तर हिंदूंचं टिपूशी भांडण एका त्यांनी रेशीम उद्योग चालू केला, त्यांनी कुठेतरी रॉकेट मिसाईल आणलं, त्यांनी फ्रेंचांशी संबंध हे ठेवले, त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला, या गोष्टीसाठी नाहीये. त्यांनी हिंदूंबाबत जे काही धोरण अवलंबलं म्हणून त्याचं हिंदूंना राग आहे, म्हणून हिंदू टिपूचा विरोध करतात. आणि त्याच्याविषयी आणखीन जी काही मतं त्यांनी पुढच्या प्रश्नामध्ये उत्तर देईलच. बरं, ब्रिटिशांच्या विरोधात टिपू सुलतान लढला हे सत्य आहे. मात्र ज्यांच्या बोलण्यातनं जो मुद्दा आला की अत्याचाराच्या बाबतचा जो मुद्दा आहे त्याचं समर्थन कसं करायचं? माझी सर्वात पहिली विनंती आहे तुषार दामगुडे यांना की ते हिंदूंचं राज्य, हिंदू लढले वगैरे अशातला भाग नाहीये. ऍक्च्युली त्या प्रत्येक राजवटीला एक नाव होतं. पेशव्यांची राजवट होती. पेशव्यांसोबत जे आहे ते टिपू सुलतानची 3 युद्ध झाली. ज्या पद्धतीने पेशव्यांसोबत 3 युद्ध झाली त्याच पद्धतीने निजामांसोबत पण टिपू सुलतानची युद्ध झाली. मग ती धर्मस्थापन करण्यासाठी जिहाद वगैरे ह्याच्यासाठी झाली का? ब्रिटिशांसोबत पण झाली. आता ज्या पद्धतीनं पेशव्यांसोबत युद्ध झाली त्याला हिंदू द्वेष्टा वगैरे म्हणलं जातं. मग आता ब्रिटिशांसोबत झाली म्हणून त्याला ख्रिश्चन द्वेष्टा तुम्ही म्हणाल का? निजामासोबत झाली म्हणून त्याला मुस्लिम द्वेष्टा म्हणाल का? हाही प्रश्न त्या ठिकाणी आहे. आता बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की बाबा यांनी टिपू सुलतान यांनी जे आहे ते सहिष्णू वगैरे धोरण वापरलं नाही. तर माझं असं सांगणं आहे की टिपू सुलतान यांनी साधारण 256 मंदिरांना जे आहे ते दान त्या काळामध्ये. सगळे मंदिरं जे आहेत ते त्याच्या राज्याच्या अंतर्गत. बरोबर ना? मग मी तुम्हाला जी मंदिरं आहेत मुळामध्ये यांचा मुद्दा कम्प्लीट होता.
256 जी मंदिरं आहे त्यांना दान दिली. मग मी तुम्हाला तेच म्हणालो ना की सर्व परिप्रेक्षाने सर्व अंगाने त्यांचा अभ्यास केला पाहिजे. मी हे त्याच्याच मुळे सांगितलं की त्यांचा विरोध जर धर्माला असता ठीक आहे तर मग त्या मंदिरांना दानही दिलं नसतं. ठीक आहे, जर राजवट आहेच तर आपण जे म्हणतो की इस्लाम प्रस्थापित वगैरे करायचं त्या सगळ्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर मला त्याच्यामध्ये तो अंग जो आहे तो दिसून येत नाही. त्याही पलीकडे दसरा या सणाला या काळामध्ये आता आपण ती संस्कृती वगैरे ते सोडलं. जनरली हिंदू धर्मियांमध्ये म्हणा किंवा बहुजनांमध्ये बोकड कापण्याची एक प्रथा असते दसऱ्या सणाच्या वेळी. तर बोकड देखील दान जे आहे ते टिपू सुलतानने दिलेले आहेत. असे अनेक उल्लेख आहेत. मला तिसरी गोष्ट जी एक सामान्य अभ्यासकाच्या हिशोबाने एक वाटते की माझ्या आकलनानुसार ठीक आहे, टिपू सुलतानचा एक तुम्ही फोटो पहा, कुठलाही फोटो, तो फोटो जर तुम्ही पाहिला एक जनरल ज्याचा इतिहासाची काही संबंध नाहीये त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की ज्याला कशाही बाबतीत काही माहित नाही त्याला एक टिपू सुलतानचा फोटो दाखवा, त्याच्या मनात पहिला प्रश्न येईल की हा मुसलमान होता का. कारण तुम्ही ज्याला त्या कर्मठ म्हणा किंवा धर्मांध म्हणा धार्मिकही म्हणा तो दाढी वगैरे कधी ठेवत नव्हता. आताचे काही म्हणजे आकलन शून्य असलेले मुसलमान त्यांना दाढी लावण्याचा प्रयत्न करतात, तेही चुकीचं आहे, त्याच्यावर देखील आपण बोलत असतो. मात्र टिपू सुलतान हा दाढी कधी ठेवत नव्हता. त्याही पलीकडे पिळदार मिशा टिपू सुलतानच्या असायचा. आणि त्याची इतर मुस्लिम राजवटींची जर पगडी ठेवण पाहाल आणि टिपू सुलतानची पाहाल तर तुम्ही ती पेशव्यांशी थोडीशी कम्पेअर तुम्ही कराल. ऍक्च्युली टिपू सुलतान हा ब्राह्मणांसारखा राहायचा ऍज पर माय नॉलेज, जितकं मला दिसतंय तो ठीक आहे. त्याचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे तो त्या पद्धतीनं राहायचा. अगदी त्याच्या हातामध्ये राम नावाची अंगठी देखील घातलेली होती. तो इथल्या संस्कृतीचं जे आहे तो काय म्हणतात की आदर वगैरे करायचा. त्याही पलीकडे महात्मा गांधी स्वतः म्हणतात की टिपू सुलतानच्या जे महाल आहे त्या महालाच्या बाजूला असलेली जी 4 मंदिर आहेत हे त्याच्या सहिष्णू असण्याचं जे आहे ते एक द्योतक आहे असं म्हणायचे. तर याही सगळ्या गोष्टींचा मला वाटतं की अभ्यास केला पाहिजे. नाही पण त्यांनी जर सांगितलं 256 मंदिरांना जे दान दिलं किंवा ज्यांचं संवर्धन केलं असं ते म्हणतात, ते सगळी मंदिरं जी होती ऑलमोस्ट त्याच्या राज्यातली होती. बाहेरच्या राज्यातल्याबद्दल टिपूचं धोरण काय होतं ते सांगा. अलीकडच्या काळामध्ये एक नवीन इतिहास लिहिण्याचं जे काही हे आलंय त्याच्यामध्ये अनेक अशा काही गोष्टी घुसळल्या जातात. मी प्रेक्षकांना विनंती करतो, तुषार बांबोडे काय म्हणतो, पैगंबर शेख काय म्हणतो याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः टिपू स्वतः काय म्हणतो आणि टिपूचे जे सहकारी आहेत ते टिपूच्या बद्दल काय म्हणतात ते तुम्ही स्वतः वाचा, कारण ते सगळ्यांना उपलब्ध आहे. मग टिपूचं हिंदू स्त्रियांना स्तन झाकण्याचं धोरण होतं का त्यांना जनान खाण्यात लोटण्याचं धोरण होतं, मंदिरांना दान देण्याचं धोरण होतं का मंदिरात तोडण्याचं होतं, हे सगळंच उघड होईल. दुसरं, त्याने हातामध्ये राम नावाची अंगठी घातली असं काहीतरी मी आता ऐकलंय. मग आपण असं ओवेसीला एक राम नावाची अंगठी पैगंबर शेख आता भेट देईल त्यांना काही, त्यांनी असंच ओवेसीच्या हातामध्ये ती घालावी, कारण ते टिपूचे समर्थक आहेत, टिपूचे अनुयायी आहेत. आणि इथं पुढे सगळ्या मुसलमानांना मी आवाहन करतो की त्यांनी त्याच्या हातामध्ये राम नावाची अंगठी घालावी, मंदिरांना दान द्यावं आणि हिंदू स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी भांडावं. तर मी जरूर आम्ही त्याचं एक हिंदू म्हणून स्वागत करू. नाही तसं नाही. एक लक्षात घ्या, तुषार दामगुडे जे म्हणतायत की असदुद्दीन ओवैसी यांना द्यावे, असदुद्दीन ओवैसी काय कोणाचे प्रतिनिधी नाही, ठीक आहे, कोणीच कोणाचा प्रतिनिधी नसतात. एक मिनिट तुषार सर, माझ्या घरामध्ये रामायण आहे, ठीक आहे, मी रामायण वाचलं. वारीमध्ये रामायणातला किस्सा जो आहे सांगणारा माणूस मी आहे, ठीक आहे. आणि याच्यासाठी मी काय टिपू सुलतानचा आदर्श वगैरे घेतलेला नाही. मात्र ते नंतर ज्या आहेत या गोष्टी समोर आल्या की टिपू सुलतान जे आहे त्याच्या हातामध्ये राम नावाची अंगठी होती बुवा. आता याचा अर्थ संपूर्ण मुस्लिमांनी घालावं वगैरे नाही घालावं हा वेगळा विषय. मात्र कित्येक मुस्लिम हे मंदिरांना दान करतात. वारीच्या वेळेस देखील कित्येक मुस्लिम या ठिकाणी सेवेकरी असतात. ज्यावेळेस तुकाराम महाराजांची पालखी निघते ती दर्ग्याच्या तिथे थांबते, हे वास्तव आहे. तर ही एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं पालन बरेच जण करतात. आपल्या भारतामध्ये बऱ्याच हिंदू जनांनी जे आहे ते मशिदीसाठी देखील जागा दिलेल्या आहेत आणि कित्येक मुस्लिमांनी मंदिरांसाठी देखील जागा दिलेल्या आहेत. ह्याच्यात काही म्हणजे टिपू सुलतानने केलं म्हणूनच करावं असं काही गरजेचं नाही. या देशाच्या संस्कृतीचं पालन म्हणून करावं. मी असं ओवेसी यांचं उदाहरण दिलं कारण त्या ज्या महापौर आहेत त्या त्यांच्या पक्षाच्या आहेत. दुसरं म्हणजे रामाची, त्यांच्या घरामध्ये रामाने, मी त्यांचं कौतुक करतो. मी इथे त्यांना एक जाहीर आव्हान देतो की रामाची पूजा करणं, त्याच्या मूर्तीची, हे इस्लामच्या धरून आहे, त्याच्यामध्ये ते परमिशन आहे. अशा प्रकारचे 5 मौलवी त्यांनी घेऊन यावेत. मी या जाहीर या ठिकाणी इस्लाम कबूल करतो. नाही मला व्यक्तिगत नाही करायचं. मला एवढाच एक मुद्दा फक्त क्लिअर करू द्या. एक लक्षात घ्या, राम या देशाच्या संस्कृतीचा भाग आहे, ठीक आहे. रामाला पूजणं न पूजणं हा वेगळा विषय.
एक उर्दू शायर अल्लामा इक्बाल स्वतः काय म्हणतात, हे राम के वजूद पे हिंदुस्तान को नाज, हे राम के वजूद पे हिंदुस्तान को नाज, अहले नजर समजते हे इसे इमाम हिंद, हे अल्लामा इक्बाल म्हणालेले आहे. त्याच्यामुळे राम कोणी सांगण्याची गरज नाहीये. दुसरी गोष्ट, हे जे टिपू सुलतानवर जाता येतो, दुसरी गोष्ट हे जे म्हणतात ना की बुवा मंदिरांना हे केलं, मंदिरांना ते केलं, मग पेशव्यांनी जे मंदिरांवर हल्ले केले त्याच्याविषयी आपण का बोलू नये, त्याच्याविषयी देखील बोललं पाहिजे. विचार बोला बोला. आता हा जो काही त्यांनी दावा केलेला आहे आणि त्याचं पूर्ण डॉक्युमेंट त्यांनी जरूर आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना सांगावं, त्यांनी दाखवावं. दुसरं म्हणजे अशा प्रकारचे जे कोणी हिंदू करतील, अशा प्रत्येक हिंदूला आम्ही नालायकच म्हणतो आणि असे टिपूलाही आम्ही नालायक म्हणतो. मुळामध्ये प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो की एखादी सत्ता आपल्याला मिळवायची काय, मग ते लोकांच्या कल्याणासाठी वापरायची आहे का, लोकांचं धर्मांतर करायला वापरायची आहे का, लोकांचं हत्याकांड करायला वापरायची आहे. मग या परिप्रेक्षामध्ये आपल्याला पेशव्यांना पण बघावं लागतं, छत्रपती शिवाजी महाराजांना बघावं लागतं, टिपूलाही बघावं लागतं, आणि त्याच्या कसोटीवरती जो उतरेल तो आपला आदर्श असतो. आता मला त्यांना विचारेल किंवा तुम्ही कोणी प्रेक्षकांनी किंवा आजच्या चर्चेचा विषय आहे की त्यांनी त्यांचा फोटो का लावलाय तिथं, टिपू सुलतानचा फोटो हा का लावला. बरं ठीक आहे. आपण ह्या पण बरं आधी तोच विषय घेऊया. एक लक्षात घ्या, मी पहिल्यांदा एक पुरावा देतो, त्याच्यानंतर मग पुढचं बोलू आपण. की आजकालचा महाराष्ट्र नावाचं एक पुस्तक आहे, ते मुंबईमध्ये 1935 साली प्रकाशित झालं. त्याचे लेखक पाध्ये आणि टीकेकर आहेत. ठीक आहे, मुस्लिम नाही आहेत लेखक, सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, ब्राह्मणी राज्यात हिंदू धर्मोद्धारार्थ अवतरलेल्या कारभाऱ्यांच्या आमदानीत आचार्यांचे मठ एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर 4 वेळा मराठ्यांनी लुटावे. या प्रकारांची उपपत्ती नीटशी लागत नाही. त्रिंबकराव मामा पेठे यांनी सन 1770-71 मध्ये मेलकोटा येथील रामानुजाचार्यांचा, सन 1775 मध्ये हरिपंत फडके यांच्या फौजेने द्वारकापीठांच्या शंकराचार्यांचा, त्याचे पुढचे साली पटवर्धनांनी करवीर संकेश्वराचा व सन 1791 मध्ये पुन्हा पटवर्धनांनीच शृंगेरी शंकराचार्यांचा असे 4दा आचार्य मठ लुटल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यामुळे हिंदूंच्या शंकराचार्यांनी मराठ्यांऐवजी मुसलमान असलेल्या टिपू सुलतानाची राजवट व त्याचे संरक्षण पसंत केले. हा एक विषय आहे, या विषयावर देखील बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट, ते फोटो लावण्याबाबतीत बोलत होते. मला वाटतं की हा मुद्दा त्या उपमहापौरांनी आधीच क्लिअर केलेला आहे. बरेच जण काही फेसबुकचे जे पेजेस आहेत ते भाजप प्रोच आहेत, ते दाखवतात की आधीचा त्यांच्या हॉलमधला फोटो, नंतर फक्त टिपू सुलतानचा आधीचा एडिटेड. आधीचा एडिटेड नाहीये, आधीचा खराच आहे आणि दुसरा पण खराच आहे. ऍक्च्युली झालेलं काय होतं की ते उपमहापौरांची जी केबिन होती ती केबिन रिनोव्हेशनला दिलेली होती. ठीक आहे, त्यामुळे तिथल्या सगळ्या जे काही फोटो होते ते काढण्यात आलेले होते. त्याच्यानंतर ज्यावेळी ते उपमहापौर पदाचा भार स्वीकारला त्यावेळी त्या ऑफिसमध्ये गेला, काही लोक आले आणि त्यांनी टिपू सुलतानची जी फ्रेम आहे ती भेट दिली आणि त्यांनी ती मागे लावायला सांगितली, म्हणून ती मागे लावली. एवढाच तो विषय होता. त्याही विषयावर आपण आपली भूमिका काय जाहीर केली की या महाराष्ट्रामध्ये जर सर्वात पहिल्यांदा कोणाचे फोटो जर भिंतीवर लावायचे असतील तर ते शिव, फुले, शाहू, आंबेडकर, होळकर आणि संविधानाची उद्देशिका लावणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत जर टिपू सुलतान यांचे फोटो लावले जात असतील तर आमचा काही आक्षेप नाही. मात्र टिपू सुलतान यांचा फोटो एकट्याचा लावला जात असेल तर निश्चित आक्षेप घेणारा सगळ्यात पहिल्यांदा मीच असेल. दुसरी गोष्ट, टिपू सुलतान जर ते लावणं फोटो जर कायदेशीर नाहीये तर त्यांच्यावर कारवाई का झाली नाही हा प्रश्न आहे. आपण त्याच्यावर देखील बोललं पाहिजे ना. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर, फोटो का लावला ते? या देशामध्ये अकबर, मलिक अंबर आणि 12व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत एक शेकडो मुस्लिम राजे या देशामध्ये होऊन गेले. तर तुम्ही सातत्याने बघितलं असेल की मुस्लिम समुदायाकडून औरंगजेब, टिपू सुलतान, अफजल खान यांचं उदात्तीकरण केलं जातं. हे करण्यामागची भूमिका ही या जिहादी प्रवृत्तींची जी आहे, याच्या मागचं प्रमुख कारण आहे यांनी केलेलं धर्मांतर, यांनी केलेले हिंदूंचे हत्याकांड आणि त्यांनी केलेल्या मंदिरांची वाताहत आणि त्याच्याबद्दल त्यांनी बाळगलेला अभिमान, ही ती कारणं आहेत. आणि म्हणून अब्दुल कलामांच्या ऐवजी टिपू हा अशा जिहादी प्रवृत्तींचा आदर्श असतो आणि म्हणून ते तिथं लावलं जातं. म्हणून आपल्याला दिसतं की एकाच वेळी एकीकडे अब्दुल कलामांचं अंत्ययात्रा निघालेली आहे आणि तिकडे त्या बॉम्बस्फोटामध्ये वारलेल्या मेननची निघालेली आहे. तर मेमनकडे हजारो मुस्लिमांचा जनाजा तिथं निघालेला आहे आणि इकडं कुणीच नाहीये. आजही मी असं हिंदू आहे की जो या देशामधल्या शाहरुख खान असेल, सलमान खान असेल, यांना आम्ही सुपरस्टार पद दिलंय. आम्ही अब्दुल कलामांना मानतो. आमच्या काशी विश्वेश्वराला त्या खानांचं शयनही वाचते.
या देशाला कोणी सेक्युलरिझम शिकण्याची गरज नाही. हिंदूंना तर अजिबातच नाहीये. हिंदूंमध्ये जरूर काही दोष आहेत, वेळोवेळी ते दूर करू आणि आणखीन काही इतिहासामध्ये घडले असेल त्याच्याबाबत दुरुस्ती देखील झालेली आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे की मी काय पैगंबर शेखांना दोष देत नाही की टिपूने काय केलं. टिपू इतिहास आहे. टिपूने जे केलं त्याच्याबद्दल तुषार दामोदर काही करू शकतो ना पैगंबर शेख. माझा मुद्दा हा आहे की त्याने जो काही नालायकपणा केला त्याबद्दल अभिमान बाळगावा का. बरोबर. हिंदूंनी जातीयता केली, त्याच्याबद्दल हिंदूंनी जर अभिमान बाळगला तर तो अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत येतो, त्याच्याबद्दल आपण निषेध करतो. पण मग यांनी आपलं जे हत्याकांड केलं त्याच्याबद्दल आपण कुठेतरी म्हटलं पाहिजे ना आम्हाला याच्याबद्दल वाईट वाटलं किंवा आम्ही अशा लोकांचं समर्थन करत नाही. मग यांना का त्या पूर्ण अखंड हिंदुस्थानचं जर तुम्ही बघितला तो मुसलमान तर त्याच्या तो क्षेपणास्त्रांना गजनीचं नाव देतो, घोडीचं नाव देतो, त्याला टिपू पाहिजे असतो, त्याला औरंगजेब पाहिजे असतो, त्याची माजार बांधणार. अहो ज्यांनी हा धर्म स्थापन केला त्या मोहम्मद प्रेषितांची कुठं खबर आहे का, त्याला कुठं नमाज पडली जाते का. परंतु या देशामध्ये औरंगजेब असेल, अफजल खान असेल, त्याची नमाज पडली जाते, त्याला नमाज केला जातो. हे इस्लामला वरून आहे का. मग इथं मला म्हणायचं की या जिहादी प्रवृत्तींना या अफजल खान आणि याच्याविषयीचं जे प्रेम आहे त्याच्यामुळे या सगळ्या समाजामध्ये त्यांच्याविषयी शंका प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. बरं, माझा मुद्दा असा आहे की धर्मांतराचा आता मुद्दा त्यांच्या बोलण्यात आला. धर्मांतर टिपू सुलतानने खूप मोठ्या प्रमाणावरती घडवून आणलं, त्याबद्दलची पत्र देखील उपलब्ध आहेत. धर्मांतर आणि क्रूरपणे हत्या करून आणल्या. राज्यामध्ये त्याचं धोरण वेगळं होतं, मगाशी मी जसं म्हणालो तसं बाहेर त्याचं वेगळं धोरण. एक लक्षात घ्या, या देशामध्ये जी धर्मांतर झाली त्यामागची मूलतः 3 कारण आहेत. ठीक आहे. एक कारण तर हे आहे की आम्ही स्वतःच्याच धार्मिक स्थळामध्ये स्वतःच्याच धर्माच्या लोकांना जाऊ देत नव्हतो. ठीक आहे. मंदिर प्रवेश म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा हक्क नव्हते आमच्यावर. त्याचे कायदे तर लागू व्हायचे. ठीक आहे. मात्र ते कायदे लागू होत असताना त्याच्या बाबतीत अधिकार मात्र आम्हाला कुठले नव्हते. महात्मा फुले काय म्हणायचे की जे वेद आहेत ते कुठल्या भाषेत लिहिले, ते म्हणले संस्कृत मध्ये. म्हणले मला संस्कृत शिकायचं. म्हणले संस्कृत ते मी शिकू शकत नाही. म्हणले का शिकू शकत नाही, तुम्हाला त्याचा अधिकार नाही. म्हणले ज्या ग्रंथाची भाषा आम्ही शिकू शकत नाही, जो धर्मग्रंथ आम्ही वाचू शकत नाही, त्याचे कायदे मात्र जे आहेत ते आमच्यावर लागू होतात. ही भावना खूप साऱ्या लोकांची या देशामध्ये झाली आणि त्यांना पर्याय म्हणून इस्लाम जो आहे तो त्यांना मिळाला की या ठिकाणी ऐका ना 2 मिनिटं, माझं पण बोलणं होते ना पूर्ण. माझं तुमचं मी सगळं ऐकणार सर, मी सगळं ऐकणार तुमचं. की या ठिकाणी जो आहे तो पर्याय आला की बुवा तुम्ही मशिदीमध्ये येऊ शकता. महात्मा फुले त्यांच्या पोवाड्यामध्ये लिहितात की मांगासह आर्यास नेले मशिदीत म्हणून. अशा पद्धतीने जे आहे ते महात्मा फुले त्यांची भूमिका मांडतात की तुम्ही येऊ शकता, अरबी वाचू शकता, कुराण हातात घेऊ शकता. कुराण त्याने बाटत नाही, कुराणाचं त्या ठिकाणी काही अवलोकन वगैरे होत नाही, इमामत करू शकता तुम्ही. ठीक आहे. ही भूमिका त्या ठिकाणी इस्लामने मांडली. हा झाला पहिलं कारण. दुसरं कारण एकेश्वरवाद, निराकार ईश्वर, ही दुसरी भूमिका. आणि तिसरं जे धर्मांतरण झाले ती राजकीय स्वरूपाची, त्याला नाकारू शकत नाही. की एखाद्या राजाने, समजा टिपू सुलतान आहे किंवा इतर मोगल शासक असेल, त्यांनी एखादं राज्य साम्राज्य परिसर जिंकला आणि त्या ठिकाणी एखादं वतन वगैरे द्यायचं असेल, मग त्याच्या माध्यमातून धर्मांतर वगैरे केलं. ही त्यामागची कारण आहेत, याला आम्ही नाकारत नाही, कळतही नाहीये, ते चुकीचं आहे, त्याला समर्थनही आपण करत नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट ही की हे जे म्हणत होते की औरंगजेब वगैरे जे आहे त्याचं कोण हे करतं, तर मला वाटतं की औरंगजेबाचं उदात्तीकरण या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये 2014 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं. एक तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की औरंगजेबाची कबर ती खुलताबादला आहे, कोणाला माहित देखील नव्हतं. तुम्हाला असं माहित नाही. ऐका ना, डॉक्युमेंटरी आहे पण लोकांना इंटरेस्ट नव्हता त्या गोष्टीमध्ये. ठीक आहे. मी स्वतः औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आलेलो आहे. औरंगजेबाच्या कबरीवर ज्यावेळी मी गेलो होतो, मला तिथे एकही माणूस दिसला नाही. तुमच्या माहितीसाठी सांगा. कधी गेलो होतो? आता साधारण तुम्हाला सांगतो 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे औरंगजेबाच्या कबरीवर, औरंगजेबाच्या कबरीवर वगैरे कोणी जात नाही. दुसरी गोष्ट, औरंगजेबाला कोणी नवस वगैरे देखील करत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. औरंगजेब सोडून द्या तुम्ही, आता अकबर घ्या तुम्ही. अकबर जो होता, अकबराच्या शासन काळामध्ये त्याच्या नाण्यावर जे आहे ते 2 व्यक्तिरेखांची चित्र होती. ती होते राम आणि सीतेची चित्र. आता मला काय म्हणायचं, मग हा अकबर तुम्ही सांगणार आहात का लोकांना, का नाही सांगणार? मग अकबराची जे आणि अकबराचं उदात्तीकरण केलं तर चालेल का? दुसरी गोष्ट, मला एक महत्वाचा माणूस सांगायचा आहे ज्या माणसावर खूप अत्याचार झाला. ठीक आहे. तो मोगलांचा शेवटचा वंशज म्हणून गणला जातो, तो म्हणजे बहादूर शाह जफर. ठीक आहे. त्या बहादूर शाह जफरला झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि पंजाबचे जे तत्कालीन राजे होते त्यांनी ब्रिटिशांविरोधामध्ये भारताचं नेतृत्व करायला सांगितलं होतं. त्यानंतर ब्रिटिशांनी बहादूर शाह जफर यांना उचलून म्यानमारमध्ये टाकलं, नजर कैदेमध्ये ठेवलं.
मरणोपर्यंत ते म्यानमारमध्ये होते. आणि त्या ठिकाणी या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्यानमारमध्ये ज्यावेळी गेले त्यावेळी बहादूर शाह जफरच्या कबरीवर त्यांनी हार फुल आणि अत्तर वाहिली. मग आता मला सांगा, त्या बहादूर शाह जफरची जयंती साजरी केली किंवा त्याचं उदात्तीकरण केलं तर तुम्हाला चालेल का? हा माझा प्रश्न आहे फक्त. बरं, आता यालाच लावून माझा एक प्रश्न आहे की ब्रिटिशांच्या विरोधात टिपू सुलतान लढला म्हणून त्याला स्वातंत्र्य सैनिक मानलं जावं. मानलं नाही. मला एक सांगा, त्या काळामध्ये 1857चा हा एक लक्षात घ्या, ज्या काळाविषयी आपण बोलतोय ना, ब्रिटिशांच्या काळाविषयी, त्या काळामध्ये ब्रिटिश पेशवे आणि निजाम हे एकत्र येऊन देखील टिपू सुलतानच्या विरोधामध्ये लढले. जो ब्रिटिशांचा वसाहतवाद आहे तो या देशासाठी धोकादायक आहे हे टिपू सुलतानने ओळखल्यामुळे टिपू सुलतान हा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढला आणि त्याच्यामुळे त्याला आपण फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सेनानी आपण म्हणतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्या काळामध्ये टिपू सुलतान हा ब्रिटिशांची लढला होता त्यावेळेस देश ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. त्या काळामध्ये हा भारत 560 संस्थानांमध्ये विभागलेला होता. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिलं म्हणजे काय दिलं हे पण लक्षात घ्या. त्यांनी 560 संस्थानं मुक्त केली त्यांनी, आणि तुम्हाला काय करायचं आता तो तुमचा निर्णय घ्या. मात्र हा देश एकसंघ कोणामुळे राहिला? तो राहिला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे. आणि आपण आज जे काही स्वातंत्र्य दिन साजरा करतो 15 ऑगस्टला, तो ब्रिटिशांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्य मिळालं त्याच्याच बाबतीत साजरा करतो ना. मग ब्रिटिशांच्या विरोधात जे जे लढले त्यांना स्वातंत्र्य सेनानी का म्हणू नये? तुमच्या दोन मित्रांनी हिंदू धर्मावरती बरंच मोठं त्याच्यात कशी जातीयता वगैरे सांगितलं. ते त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की जगामध्ये इस्लामची स्थापना अरब राष्ट्रांमध्ये झाली. त्या काळामध्ये जगातल्या कोणत्या मुस्लिम देशामध्ये या भारतामध्ये असलेल्या मुस्लिम जाती आणि त्यांना मिळणारं आरक्षण आहे, एवढ्या मजार, एवढ्या कबरी जगातल्या कोणत्या भूमीवरती त्या आहेत, हे देखील त्यांनी जरा आमच्या सगळ्याच प्रेक्षकांना सांगावं. दुसरं म्हणजे जोपर्यंत एखादा व्यक्ती ब्रिटिशांविरुद्ध लढतो म्हणून तो देशाचा स्वातंत्र्य सैनिक. आता महात्मा फुले म्हणतात, त्यांनी महात्मा फुलेंची आठवण काढली तर ते म्हणतात की बाबा ब्रिटिशांचं तर राज्य राहिलं पाहिजे. आता ते महात्मा फुलेंना काय म्हणणार, मला त्यांच्याकडून जरा उत्तर जाणून घ्यायला आवडेल. लगेच देतो. बोला. या देशामध्ये सगळ्यात पहिलं तर त्यांनी जे इस्लाम विषयी सांगितलं मग त्याच्यावर बोलतो आणि मग महात्मा फुलेंवर बोलतो की जगामध्ये मुळातच इस्लाम जो आहे तो निराकार आणि निर्गुण ईश्वर ही संकल्पना घेऊन आला. भारतामध्ये ज्यावेळी इस्लाम आला तो सुफिझमच्या माध्यमातून आला. मोगलांच्या थ्रू इस्लाम या देशामध्ये आलेला नाही, सुफी संतांच्या माध्यमातून आले. त्या सुफी संतांनी ईश्वर एक आहे, तो निर्गुण निराकार आहे हे सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांचे जे फॉलोअर आहेत त्यांनीच त्यांच्या मजारी जे आहेत ते बांधण्याचं काम केलं. हा त्यामागचा जो आहे तो अपभ्रंश झालेला प्रकार आहे आणि त्यालाही मुस्लिमांमध्ये खूप मोठा एक गट आहे जो विरोध करतो. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, ते महान व्यक्ती होते, मात्र तेही एक सर्वसामान्य माणूस होते. या पद्धतीची एक विचारधारा आहे, याला काही नाकारू शकत नाही आपण. दुसरी गोष्ट, महात्मा फुले याच्याविषयी बोलले की या देशामध्ये 2 स्वातंत्र्य युद्ध चालू होती. एक होतं ब्रिटिशांच्या विरोधात आणि दुसरं होतं मानव मुक्तीचा स्वातंत्र्य लढा होता. त्या मानव मुक्तीच्या स्वातंत्र्य लढ्यातले जे अग्रगण्य जे होते ते महात्मा फुले होते. त्याच्यामध्ये राजाराम मोहन राय यांचा देखील समावेश आपल्याला करावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांचा देखील आरक्षणाचे जे राजर्षी शाहू महाराज आहेत त्यांचा देखील समावेश करावा लागेल. तर असे अनेक मंडळी आहेत की तो लढा समजून घ्यायला पाहिजे की त्या माणसाला माणूस म्हणून पाहिलं जात नव्हतं. कुत्र्याला देखील पाणी पाजलं जात नव्हतं, पण माणसाला पाणी पाजलं जात होतं. आणि हा विषय कुठल्या एका विशिष्ट धर्माशी नाहीये. मुस्लिमांमध्ये देखील जाती आहेत, याला आपण नाही म्हणू शकत नाही. मात्र इस्लाममध्ये जाती नाहीये, त्या गोष्टींना थारा दिला जात नाही त्या पद्धतीने. बोला. इस्लाममध्ये जाती नाहीये पण भारतात आहेत. इस्लाममध्ये मूर्तीपूजा किंवा कबर मजार नाहीये पण ती हाजी अली, चिश्ती, अनेक आहेत. नाही बरोबर आहे. त्यांनी एक चांगलं कबूल केले की अनेक हिंदू असा गैरसमज बाळगतायत की सुफी म्हणजे सर्व धर्म समभाव आले. तर त्यांनी ते कबूल केलं की सुफींनी अनेक हा धर्मप्रसार केला. कारण सुफींनी देखील धर्मप्रसार करताना महादेवाचं नाव नाही घेतलं, अल्लाचंच घेतलं. तर सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे पुन्हा एकदा त्यांनी एका चांगल्याला अशी बगल दिली की एकीकडे 2 लढे चालू आहेत. मग आम्हाला अनेकदा तेच म्हणायचे असते, प्रत्येकाचं एक आपल्याला अवलोकन करावं लागेल ना की कोण कशा बाबत आहे. तर टिपूचं इंग्रजांविरुद्ध लढला ही एक बाजू आहेच, ते आम्ही काही नाकारत नाहीये. त्यांनी एक उत्तम प्रशासन कारभार केला असेल तोही आम्ही नाकारत नाहीये. पण टिपूची दुसरी जी बाजू आहे ती आपल्याला बघावी लागते, ज्याचं ते देखील ते कबूल करतात की टिपूने अशा गोष्टी केल्या. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा तो प्रश्न तिथेच येतो की टिपूने काय केलं. हा झाला इतिहासाचा भाग. आजचा मुसलमान कोणाला मानतो? बाबासाहेब आंबेडकर याच्या बाबत काय म्हणतायत की एक सच्चा मुसलमान हा कधीही सच्चा भारतीय होऊ शकत नाही. कारण इस्लाम हा देश ही संकल्पना मानत नाही. इस्लाम हा त्याचं बंधुत्व फक्त मुसलमानांपुरतं मर्यादित ठेवतो. मग
जो त्या काळातला प्रश्न आहे तो आज देखील जिवंत आहे का, हा सवाल आहे. त्यामुळेच कुठेतरी सरफरोश मध्ये मी मागे लिहिलं होतं की जो डायलॉग येतो की मेरा मुल्क बचाने के लिए मुझे किसी सलीम की जरूरत नाहीये, तो असं का म्हणत नाही की मुझे मेरा मुल्क बचाने के लिए नवरोज की जरूरत नाहीये, मुझे किसी दलजीत की जरूरत नाहीये. तो असंच का म्हणतो, कारण मुस्लिम समुदायाने याच्यावरती विचार केला पाहिजे. त्यांना असं वाटत असेल की आपण फसवतोय. 2014 नंतर काय झालंय, 2010 नंतर काय झालंय, ते एवढे चॅनल निर्माण झाले, एवढं इंटरनेटचा प्रसार झाला, लोकांना घर बसल्या ते काय लिहिलंय हे स्वतःला कळतंय, त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले. आता पूर्वी जे काही मोजके पेपर होते ते काही करू शकत नव्हते, आपापल्या चावडीवर या गप्पा व्हायच्या. म्हणून आज हे सगळं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये अनेक बाजू आहेत की आपल्याला अनेक बाजूंनी चर्चा करायची असेल. ते आज बोलतोय, त्यांची एक बाजू आहे, मी काय नाकारत नाही. त्यांच्याही धर्मामध्ये ते जेव्हा अशी मतं मांडतात तेव्हा त्याला विरोध होतो, हे त्याची त्यांना जागा नाही आहे. कारण ही हिंदू, त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की ही जी काही नववादाची जी काही समाज रचनेची जी काही चळवळ आहे ही हिंदूंमध्ये त्या काळामध्ये चालू झाली, परंतु इस्लाम मध्ये मात्र दुर्दैवाने महात्मा ज्योतिबा फुले निर्माण नाही झाले. इस्लाम मध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, इस्लाम मध्ये शाहू महाराज जन्माला नाही आले, इस्लाम मध्ये राजा राम मोहन राय जन्माला नाही आले, जेणेकरून नरेंद्र मोदींना 3 तलाक रद्द करावा लागला. ते 3 तलाक रद्द केल्यानंतर अनेक मुस्लिम भगिनींना त्याबद्दल न्याय मिळाला, परंतु त्या 3 तलाक विरोधात इथला मुस्लिम समाज, इथला मुस्लिम पुरुष हा उभा राहिला. आणि आजही तो भारतीय जनता पक्ष असेल, नरेंद्र मोदी असेल, त्यांचा द्वेष करतो. का करतो? 3 तलाक रद्द केला. 3 तलाक हा आहे कुठल्या जगामध्ये? आपला मुद्दा टिपू सुलतानशी याच्यावरून मी बोलतोय की असे त्यांनी तो विषय नेला की समाज सुधारणे हिंदूंच्या. मी नेहमी म्हणतो की पैगंबर शेख काय करतात, कौशल वाघेमध्ये मुस्लिम प्रबोधन करण्याऐवजी ते सारळ वाघेमध्ये हिंदूंचं प्रबोधन करतात. बरं, थांबा, त्यांना विचारू काय म्हणणं आहे तुमचं. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं हिंदू धर्मामध्ये समाज सुधारकांची एक मोठी मांदी आहे, मोठी यादी सांगितली त्यांनी, त्या पद्धतीने मुस्लिम धर्मामध्ये समाज सुधारक का नाहीत झाले, आणि जर झाले असते तर इस्लामचं आजचं स्वरूप बदलले असते. एक लक्षात घ्या, प्रत्येक धर्मामध्ये जे सुधारणावादाचे परिपेक्ष आहेत ते वेगवेगळे आहे. मुस्लिम समाजामध्ये जे आहे तुम्ही पाहाल की इस्लाम हा उभा जो आहे तो जुन्या रूढी परंपरा यांना विरोध करून उभा राहिला. त्याची सुरुवातच तशी आहे आणि त्याच्यामध्ये सतत जे आहेत ते सुधारणावादी लोक येतात. सर सय्यद अहमद खान घ्या, त्यानंतर मौलाना मुमताज अली, ज्यांनी कुराणमध्ये स्त्री आणि पुरुष जे आहे त्या पुरुषाला एक दर्जा जास्त दिलाय. मात्र मौलाना मुमताज अली हे मौलाना असून सुद्धा त्यांनी हा विचार मांडला की जर स्त्री आणि पुरुष समान नाहीये तर मग शक्तीच्या जोरावर जो जंगलातला प्राणी आहे तो माणसापेक्षा श्रेष्ठ आहे, असं मौलाना मुमताज अली यांनी विचार मांडला. आणि ते म्हणाले की स्त्री आणि पुरुष हे समानच आहेत. याच मौलाना मुमताज अली यांच्या ज्या पत्नी होत्या यांनी पडदा आणि बुरखा याला विरोध केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सतत सुरू असणाऱ्या विषय आहेत की सुधारणावादी लोक येतात आणि सुधारणावादी लोक आपलं काम करतात. मात्र मुस्लिमांमध्ये काय आहे की मुस्लिमांमध्ये सुधारणावादी विचार मांडले की त्यांचा पंथ वेगळा होतो. आज जगभरामध्ये जेवढे पंथ मुस्लिमांमध्ये निर्माण झालेले आहेत ते सुधारणावादाच्या आधारावर निर्माण झालेले आहेत. की काही जण एखादी गोष्ट मानतात, काही जण एखादी गोष्ट नाही मानत. आजही तुम्हाला सांगतो की बुरका हिजाबवरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे चाललेले. जॉर्डनचे जे राजे आहेत प्रिन्स मोहम्मद म्हणून, त्यांच्या घरामध्ये कोणीही जे पारंपरिक वेश आहे मुस्लिमांचा तो घालत नाही. सगळे वेस्टर्न कल्चर जे आहे ते फॉलो करतात. तर अशा ह्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की या गोष्टींवर देखील बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट ते म्हणतात की ट्रिपल तलाक वगैरे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ट्रिपल तलाकला च्या विरोधामध्ये जो कायदा आला त्याला आम्ही पूर्णपणे समर्थन केलं. मुळात ट्रिपल तलाक विषयी कोणाला काय माहितीच नाही. तलाके हसन, तलाके अहसन, तलाके बिद्दत हा खूप मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये जे इन्स्टंट ट्रिपल तलाक आहे त्याच्यावर त्यांनी जे आहे ते हे आणलं आणि त्याचं कौतुक करतो आम्ही. त्याचं कधी समर्थन केलं नाही. त्याही पलीकडे 370 कलम जो काही रद्द केला त्याचंही आम्ही कौतुक केलं, आम्ही त्याचं समर्थन केलं. तर मला असं वाटतं की फक्त नॅरेटिव्ह बनवण्यासाठी की मुसलमान जो आहे तो शत्रू आहे, तो याच विचारधारेचा आहे म्हणून हिंदूंनी एक व्हा आणि यांचा विरोध करा, हे जर नॅरेटिव्ह बनवायचंय तर मी तुषार दामगुडे सारख्या व्यक्तींना मी कन्व्हिन्स करू शकत नाही. मात्र असेही लोक समाजामध्ये आहेत ज्यांनी ट्रिपल तलाकचं कौतुक केलं. असेही लोक आहेत जे बुरखा हिजाब याला विरोध करतात. आम्ही उघडपणे करतो ना, मग आम्ही सुधारणावादी याच्यामध्ये येतो का नाही परिपेक्षामध्ये, माझा हा प्रश्न आहे. आणि आम्ही कितीतरी ऐतिहासिक दस्तऐवज दाखवतोय ना त्यांना, मग आम्ही आर्थिक कुर्बानी राबवतो, आम्ही येतो का नाही याच्यामध्ये. मग यासारख्या लोकांविषयी तुम्ही सांगणार आहात की नाही, हा माझा आता एक शेवटचा प्रश्न आहे दोघांनाही. काँग्रेस असू द्या नाही तर भाजप असू द्या, हे सगळे या सगळ्या महापुरुषांच्या नावानं राजकारण करत असतात आणि याच्यामध्ये
सर्वसामान्यांचे प्रश्न कुठेतरी मागे पडतात. या शेवटच्या मुद्द्यावर मला दोघांची कमेंट घ्यायची. बरं बोला. राजकीय पक्ष राजकीय सत्ता मिळवण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. आता हा नेमका मुद्दा त्या महापौरांनी निर्माण केला आणि त्याच्यातून जे पुढे वादंग निघत आहेत, राज्याचे महत्वाचे दिवस वाया गेले. नुकतंच सरकार अनेक ठिकाणी नगरसेवकांच्या रूपामध्ये असेल, जिल्हा परिषदेच्या रूपामध्ये असेल, लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जे की सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. पण मला अत्यंत दुःख होतं की वारंवार अफजल खान, औरंगजेब, टिपू सुलतान याच्यावरती आम्हाला बोलावं लागतं, त्याच्यावरती वेळ घालावा लागतो, त्याच्यावरती निवेदनं द्यावी लागतात. तर माझी या माध्यमातून गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे इस्रायलमध्ये, जर्मनीमध्ये हिटलरचं उदात्तीकरण करणं, नाझी चिन्ह मिरवणं हे जसं एक गुन्हा आहे, दखलपात्र गुन्हा आहे, त्याच्यावर कारवाई होते, त्याचप्रमाणे हे जे काय असे काही प्रवृत्ती आहेत की ज्यांनी हिंदूंचं हत्याकांड केलं, ते हिंदूंचं मी काय म्हणतो, कारण हिंदू ह्या देशामधला बहुसंख्याक समाज आहे, तो जर अस्वस्थ राहिला तर हा देश अस्वस्थ राहील. इथं शांतता प्रस्थापित करायची असेल तर सर्वांना आपल्या एकजुटीने चालावं लागेल. तर उगाच त्यांना चिथावणी देणे, मग ते जसं की काही 15 मिनिटं द्या किंवा कोणतरी म्हणणार मग टिपू किंवा काही अजून काही मजार वगैरेचं उदात्तीकरण असेल तर असं कृपया त्यांनी करू नये. आणि याच्यामधून मी गृहमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आता आगामी जे विधान अधिवेशन आहे त्याच्यामध्ये तो कायदा पारित करून घ्यावा की टिपू सुलतान, औरंगजेब सारख्यांचं उदात्तीकरण करणे हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई होऊन दंड व्हावा. शेवटची कमेंट. लक्षात घ्या, आपण महापुरुषांचा आदर्श घेऊन जे आहे ते आपण पुढची वाटचाल करत असतो. ठीक आहे, महापुरुषांचा इतिहास अभ्यासणं गरजेचं आहे. मात्र त्याच्यावरून जे राजकारण होतं ते राजकारण दुर्दैवी आहे. सध्याचे समाजाचे प्रश्न जर पाहाल तुम्ही, शेतकरी आत्महत्या आहेत, बेरोजगारी आहे, महागाई आहे, $500 बिलियन ट्रेड डील आहे, ज्याच्यामधून शेतकऱ्यांचं जे आहे ते नुकसान होत आहे, त्यांचा शेतकरी मारला जातोय. मात्र या गोष्टींकडे लक्ष न देता मला असं वाटतं की इतर मुद्दे जे समोर आणले जातात ते दुर्दैवाचे आहेत आणि या विषयांवर काम केलं पाहिजे. कायदेशीर जे आहे, ज्या बाबी असतील त्या बाबी फॉलो झाल्या पाहिजेत. मात्र कायदेशीर बाबी फॉलो न होता सामाजिक दबावातून काही गोष्टी ज्या काही घडवल्या जात आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, आणि मला कळत नाही की देश सुरक्षित हातों में हे जर असं म्हणलं जात आहे तर मग देशातील जो बहुसंख्य समाज आहे तो समाज असा असुरक्षित कसं काय समजू शकतो. मला असं वाटतं की हे सरकारचं फेल्युअर आहे, राज्य सरकारचं देखील आणि केंद्र सरकारचं देखील. मला असं वाटतं याच्यावर जे आहे ते गेटोइझम करण्यापेक्षा एकीकडे मुसलमानांना करायचं, एकीकडे हिंदूंना करायचं. मला असं वाटतं की राज्य सरकारनेच अशी कार्यक्रम घ्यावीत. हिंदू मुस्लिम एकतेची आतापर्यंत ती दिसलेली नाही आणि तशी कार्यक्रम घेणार असतील तर आमचं त्यांना सहकार्य राहील. धन्यवाद. तर आपण पाहिलं की तुषार दामोदर असतील किंवा पैगंबर शेख असेल एक तरुण इतिहास अभ्यासक आहेत आणि त्यांच्या दोघांच्या दृष्टीतून टिपू सुलतान याच्या संदर्भातचा जो वाद आहे त्याच्याकडे समाजानं कसं पाहावं, राजकीय नेत्यांनी कशा पद्धतीने राजकारण सुरू केलंय, त्याच्या सगळ्याच्या मागची धार्मिक पार्श्वभूमी हे सगळे पैलू आपल्यासमोर उलगडलेले आहेत. अशाच अभ्यासपूर्ण आणि इतिहासाशी संबंधित असणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, या दोघांनाही काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही देखील नक्की कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. तर तसं इथंच थांबूया. धन्यवाद.